अखेर भारतीय लष्कराने दाखवली पाकिस्तानची अवकात। एका रात्रीत पाकिस्तानचा केला गेम। ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानवर आणली हळद लावण्याची वेळ। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारवरती। पहलगाम येथे काही आतंकवाद्यांनी पाकिस्तानातून येत काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर मोठा गोळीबार केला होता। अनेक भारतीय नागरिकांचा त्यामध्ये मृत्यू देखील झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं ते म्हणजे भारतीय लष्कराच्या भूमिकेकडे आणि भारतीय सरकारच्या भूमिकेकडे। भारत सरकारला संपूर्ण देशातून समर्थन मिळत होतं। सोबतच विरोधी पक्षाची भूमिका देखील सकारात्मकच होती। सोबतच आपण जर बघितलं तर देशातील नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात समर्थन हे भारतीय सरकारलाच होतं। पहलगामच्या धर्तीवरती आज भारतीय सैन्याने मध्यरात्री सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर करून पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेतला आणि पाकिस्तानातील पाकव्याप्त काश्मीर म्हणजे POK मधील फक्त दहशतवादी स्थळांवर लक्ष करत, सामान्य स्थळावर नाही, कुठल्याच बाकीच्या जनतेला यायचं नाही, फक्त दहशतवादी स्थळांवर हल्ला करत पाकिस्तानमधील प्रसिद्ध शहरातील दहशतवादी स्थळांवर हल्ला केला। लष्कराचा हल्ला झाला मुझफ्फराबाद, बहावपूर, कोटली, गुलपूर, भीमबेर, चाक्रम, सियालकोट आणि मुरीदके या पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध हे शहरं आहेत। आणि या शहरांमधील जे दहशतवादी स्थळं आहेत, ज्या ठिकाणी पाकिस्तानने दहशतवादी आतंकवादी यांना मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलं आहे, अशा स्थळांवरती भारतीय लष्कराने हल्ला केला आणि जवळपास आतंकवाद्यांना जमीनदोस्त केलं। अशा प्रकारची कारवाई करून भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करत घेतला पहलगामचा बदला आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा दाखवली त्याची अवकात, त्याची जागा। तर आतापर्यंत तुम्ही आमचं डिजिटल माध्यम सहारा समाचार सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेल आयकॉन प्रेस करा।